नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास. अतिवृष्टी बाधितांना मदत केव्हा? प्रकाश आंबेडकरांची विचारणा. राज्याच्या तिजोरीला भारी ठरलेल्या योजनेत आणखी एक बदल. लाडकी बहीण योजनेसाठी आता पुन्हा नवा निकष. प्रशासनाच्या कॉपी पेस्ट आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांवर ओढावली नामुष्की. 4 व्हीलरसाठी बंद असलेल्या मार्गाला दाखविला पर्यायी मार्ग. विदर्भाची कुलस्वामिनी अंबामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अमरावतीला आले जत्रेचे स्वरूप. एकविरा देवीला भक्तांचे साकडे. महापालिकेची स्वच्छता मोहीम फक्त कागदावरच. अगरवेस भीमनगर चौकात कचऱ्याचे साम्राज्य. धोकादायक खड्ड्याकडे दुर्लक्ष. आता सविस्तर बातम्या. मोदी सरकार घालवण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करण्यात आम्हाला काहीच अडचण नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज अकोल्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील ओला दुष्काळ, मराठा ओबीसी आरक्षण वाद, सध्याचा राजकीय घटनाक्रम आदी विविध मुद्द्यांवर विस्तृत मत मांडले. विशेषतः वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबत आघाडी करण्यास काहीही हरकत नसल्याचेही पुन्हा एकदा स्पष्ट केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याचे अधिकार आम्ही आमच्या स्थानिक नेतृत्वाला दिलेत. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसचीही आमची युती करण्याची तयारी आहे. आमची काँग्रेससोबतही आघाडी करण्याची तयारी आहे. या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्द्यावरून महायुती सरकारवर सडकून टीका केली, तसेच विरोधकांनाही फैलावर घेतले. महाराष्ट्राचे शासन हे चोरांचं शासन आहे. आपण असा ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी ही सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावी लागते. पण ही खावटीचं वाटप होऊ नये आणि आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ सुद्धा जाहीर केला नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाच्या वतीने जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या अगोदर आम्ही नुकसान भरपाई देऊ. शासनाला नुकसान भरपाई तेव्हाच देता येते की ज्यावेळेस तुम्ही असणारा दुष्काळ जाहीर केलेला आहे. हा ओला दुष्काळ आहे. त्या ओला दुष्काळाच्याच जाहीर झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड आहे केंद्राचा आणि राज्याचा, तो असणारा आपण या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा उपयोगात येऊ शकतो. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत. या सर्व पक्षाने पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं. ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत, सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये राहताना तुम्ही 7-12 कोरा का नाही केला याचा पहिल्यांदा खुलासा करा. सत्तेमध्ये राहायचं त्यावेळेस कर्जमाफी करायची नाही, कारण का कर्जमाफी केली तर शेतकऱ्याच्या नावाचं असणारं जे कर्ज आहे ते बँकेला फेडावं लागतं. बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आणि बजेटरी प्रोव्हिजन कमी झालं तर टेंडरिंग कमी होतं आणि टेंडरिंग कमी झालं तर आपला मर्यादा कमी होतो. यासाठी त्यांनी 7-12 कोरा केला नाही. राज्याच्या तिजोरीवर भार ठेवत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अजून एक अट लादली गेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नुकते लाभार्थींची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांनी नोंदणी केली.
या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत. पण या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भारही आला आहे. आता हा भार सोसविनासा झाल्याने योजनेत अनेक बदल करण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नुकते लाभार्थ्यांची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्या घटणार आहे. या योजनेमुळे लाभार्थ्यांच्या सोबतच आता पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचीही आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे. राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली याचं कारण म्हणजे बहुतांशी महिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वर नसल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे आता राज्य सरकारने त्याच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई-केवायसी बंधनकारक केली आहे. नवदुर्गा मूर्ती विसर्जन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला शहरात मिरवणूक, सभा आदी कार्यक्रम लक्षात घेऊन शुक्रवार 3 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर विविध मार्गात बदल केला आहे. पण प्रशासनाला कॉपी पेस्ट आदेश काढायची सवय झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशचे असे होत आहे. अकोला शहर व अकोला अकोट राज्य मार्ग व पारस फाटा बाळापूर या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी जारी केला. या कालावधीत डाबकिरोड रस्त्याकडून प्रस्थानकडे जाणारी व मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग वापरण्याचा आदेश दिला आहे. अकोला बस स्थानक ते मैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग टावर चौक, न्यायालय मुख्य प्रवेशद्वाराकडून टिळक उद्यान, सातव चौक, बिर्ला राम मंदिर रेल्वे गेट, न्यू तापडिया नगर, खरप टी पॉइंट, मैसांग मार्गे जाईल व येईल असे आदेशात म्हटले आहे. पण या मार्गाने आता बस जात नाही. न्यू तापडिया नगर उड्डाणपूल अद्याप झाला नाही. त्याचबरोबर या मार्गावर 4 व्हीलर रेल्वेने कधीही बंद केली नाही. याची जाणीव प्रशासनाला नसल्याने व केवळ वाहतूक विभाग व जिल्हा प्रशासनाला कॉपी पेस्ट आदेश काढण्याची सवय असल्याने अधिकाऱ्यांच्या या आदेशाने असे होत आहे. विदर्भाच्या कुलस्वामिनी अंबा एकविरा देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला भक्तिभावाचा महासागर उसळला आहे. श्रद्धेच्या आणि भक्तीच्या लहरींनी संपूर्ण नगरी नवरात्रीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. अमरावती येथे देवीच्या दर्शनासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तानुसार मागील 8 दिवसात तब्बल 16 ते 17 लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. दररोज 1.5 लाखाहून अधिक भाविकांचा ओघ लागलेला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकमल चौकापासून मंदिर परिसरापर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. भाविकांच्या सोयीसाठी स्वयंसेवकही सक्रिय होते. मंदिर परिसरात प्रसाद, पूजा वस्तू, मिठाई व विविध पारंपरिक वस्तूंची दुकाने सजली होती. विशेषतः अमरावतीचा प्रसिद्ध कंदी पेढा भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरला. देवीच्या मंदिरात व परिसरात केलेली रोषणाई भक्तांना अलौकिक आध्यात्मिक अनुभव देत होती. आज नवमीच्या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. तसेच दसरा सणाला अंबा एकविरा मातेस पालखी सोहळ्यासह सीमा उल्लंघनाचा धार्मिक विधी पार पडणार आहे. दसऱ्या दिवशी अंबा नगरीतील नागरिक माता अंबेला सोने अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त करतात. भक्तिरस, श्रद्धा आणि उत्साहाने सजलेल्या या नवरात्रीत अंबा एकविरा देवीच्या चरणी लाखो भाविकांचे नतमस्तक होणे हेच या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाची सांगता आज झाली. अकोट शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीचे मोठ्या उत्साहात आणि शांततेत होत आहे. शहरभरातील 59 मंडळाची दुर्गामाता विसर्जन मिरवणूक दिमाखात निघणार असून यासाठी पोलीस प्रशासनाने अभूतपूर्व बंदोबस्त तैनात केला आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून मानाची दुर्गादेवी कबुतरी मैदान येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक शहरातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. आकर्षक सजवलेल्या देवींच्या प्रतिमा, ढोल ताशांचा दणदणाट तसेच भजन कीर्तन आणि पारंपरिक लोकनृत्य मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. नागरिकांमध्ये मोठा उत्साह असून शहरभर धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. मिरवणुकीसाठी पोलीस अधीक्षक यांच्यासह 2 DYSP, 11 पोलीस निरीक्षक, 595 पोलीस कर्मचारी, RC, BF आणि SRPच्या तुकड्या तसेच 210 होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना मिरवणुकीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट
हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। धनगर समाजाची ST आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी अनसिंग येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले होते। यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। वाशिम जिल्ह्यातील अनसिंगमध्ये रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करत धनगर समाज आक्रमक झाला आहे। दरम्यान अनसिंग फाटा चौफुली येथे ST प्रवर्ग आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। तसेच जालना येथे सुरू असलेल्या धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ देखील हे आंदोलन करण्यात आले। सरकारने बोराडे यांच्या उपोषणाची दखल घेऊन आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न मार्गी लावावा आणि तत्काळ उपोषण सोडवावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून संताप व्यक्त केला। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला। धनगर समाजाच्या आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। सकल धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज देवरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मूर्तिजापूर येथेही आंदोलन करून मागणी रेटून धरली। शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जातात, परंतु अद्याप ठोस निर्णय न झाल्याने समाजात तीव्र नाराजी आहे। आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। घोषणाबाजी करत त्यांनी शासनाविरोधात रोष व्यक्त केला। आंदोलनामुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला। पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभरात आणखी उग्र आंदोलन छेडले जाईल। मूर्तिजापूर येथे कारंजा मार्गावर आंदोलन करण्यात आले। खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने आयोजित गरब्यात सहभागी महिला व युवतींनी अतिशय सुरेख गरबा सादरीकरण केले। यामुळे परीक्षकांसमोर कोणाला पुरस्कार द्यावा आणि विजेते घोषित करावे हा प्रश्न पडला होता। अकोल्यात गरब्याची सुरुवात करणाऱ्या मंडळ म्हणजे खोलेश्वर भगवान परशुराम चौक येथील अश्विन नवरात्र महोत्सवादरम्यान परशुराम चौकातील गरबा मैदानावर दररोज तरुणी, किशोरवयीन मुली आणि महिलांनी गरब्याचा आनंद घेतला। अष्टमी निमित्त मुलींच्या स्पर्धेत अनया प्रजापती प्रथम, दर्शना पवारने द्वितीय आणि तनिष्का वर्माने तिसरे असे चौथे स्थान पटकावले। कुस्तीमध्ये किशोरवयीन मुलींच्या स्पर्धेत सेजल जोशीने प्रथम तर कुमारी मुस्कान शर्माने द्वितीय आणि कुमारी मानसी जोशीने तिसरे आणि चौथे स्थान पटकावले। ममता वर्मा चौथे स्थान पटकावले। मुलांमध्ये अधिक बक्षिसे वाटण्यात आली, ज्यात मानवी प्रजापत, खुशी गवई, अर्चना गवई, रेणुका गवई, भाविका पेसोले आणि मिस शक्ती दीपक कांबळे यांचा समावेश होता। सर्व बॉक्सिंग राज्यस्तरीय सुवर्ण पदक विजेत्या आणि महिलांमध्ये श्रीमती स्मिता वर्मा प्रथम, श्रीमती वैशाली श्रीवासने द्वितीय, श्रीमती शीतल शर्माने तिसरे स्थान पटकावले आणि श्रीमती पूजा पवारने चौथे स्थान पटकावले। 5वे पारितोषिक रिया शर्मा यांना देण्यात आले आणि प्रोत्साहनपर पारितोषिक नीता झांजोटे यांना देण्यात आले। नवदुर्गा महिला मंडळाच्या गरबा महोत्सव भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटवस्तू देऊन मंडळ सदस्यांचा उत्साह वाढवला। यामध्ये अकोला महानगर अध्यक्ष श्री जयंत मसने, श्री दिलीप नायसे, राजेश पाली, संजय गोटफोडे आणि श्री किशोर मांगटे पाटील यांचा समावेश होता, जे दरवर्षी सहपरिवार मंडळाला मनापासून योगदान देतात। गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेडचे प्रेसिडेंट श्री ब्रिजमोहन चितलांके, श्री मनोज मालोदे, श्री दिलीप अग्रवाल, श्री तिवारी, श्री गिरीश शर्मा आणि श्री राजेश डोल्या ज्यांनी नेहमीप्रमाणे पुरस्कारांचे वितरण केले। तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक श्री राजेश चितलांगे, श्री विजय परमार, रितेश खेतान, श्री राजेंद्र दोरकर, आर्किटेक्ट श्री मनीष वर्मा यांच्या मंडळाने उपस्थितांबद्दल सत्कार केला। अशा या सांस्कृतिकदृष्ट्या शिस्तबद्ध आणि सुसंस्कारी गरब्याच्या यशस्वी योजनाबद्दल मंडळांचे कौतुक संपूर्ण अकोला शहरात होत असून गर्दीमध्ये एकापेक्षा एक असे गरबा नृत्य सादर करणाऱ्या महिला आणि मुली मधून कोणास कोणता पुरस्कार द्यावा याबाबत परीक्षक सुद्धा पुन्हा आजही गोंधळात होते, असे मंडळाचे अध्यक्ष सौ रविता श्यामसुंदर शर्मा आणि पदाधिकारी विचारत पडले।
गर्भादरम्यानचे अष्टमीचे गरबा हे विशेष मानले जाते। मंडळातील अध्यक्षा सौ रविता शर्मा, सचिव श्रीमती सारिका जोशी, सहउपाध्यक्ष सौ दीपा शिवाल, कोषाध्यक्ष सौ एकता बागरेट, सहकोषाध्यक्ष सौ किरण शर्मा, सौ आशा बगरेट, सौ शीतल तिवारी, सौ रीना पवार, सौ गायत्री शर्मा, सौ चंदा हरिप्रसाद तिवारी, सौ कल्पना शर्मा, सौ उषा मिश्रा, सौ लता जांगीड़, सौ शीतल शर्मा, सौ माधुरी शर्मा, सौ भावना शर्मा, सौ शोभा तिवारी, सौ शशि तिवारी, सौ मीना जांगीड़, सौ शीतल डोलिया, सौ प्रिशा वर्णेश शर्मा, सौ आशा साहू, सौ सुचिता सेठ, सौ राजश्री महेंद्र पंडित, सौ पूजा पवार, सौ रोशनी मकवाना, सौ रश्मि खंडेलवाल, कुमारी स्वीटी राजेश जोशी, कुमारी श्रेया अनिल बगरेट, कुमारी खुशी तिवारी, कुमारी पलक तिवारी। कार्यक्रमात पुरुष विभागाचे मार्गदर्शन श्री ओम प्रकाश जी बगरेट, महेंद्रजी पंडित, पुरुष विभागाचे अध्यक्ष श्री मनोजजी शर्मा, उपाध्यक्ष श्री प्रवीणजी तिवारी, सदस्य दीपक तिवारी, विकी तिवारी, बंटी शर्मा, वर्णेश शर्मा, आशीर्वाद दीपक तिवारी, प्रतीक आमकर, श्री रवींद्र शर्मा, रवींद्र चितलांगे, श्री चंदूभाऊ वेलकर, श्री विजयभाऊ खंडेलवाल, राजेशजी शर्मा, बंटी शर्मा, प्रमोद श्रीवास या सर्वांनी कार्यक्रमात अथक परिश्रम घेतले। गरबानंतर उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहारची व्यवस्था श्री देवेंद्र तिवारी आणि बबलू अग्रवाल सोनालावाले यांनी केली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील साईनगरी लेआउटमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। पाण्याच्या खोल खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्या सख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील साईनगरी लेआउटमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। प्रियंका गणेश राठोड आणि तिचा भाऊ कार्तिक गणेश राठोड ही दोघे मुले मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता होती। ही भावंडे पोहण्यासाठी गेली असावीत असा अंदाज आहे। बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह याच पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात सापडला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे। ग्रामस्थांनी या धोकादायक पाण्याने भरलेल्या गड्ड्यावर तत्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। मूर्तिजापूर उपविभागातील नवदुर्गा व शारदा विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। अपर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली। मूर्तिजापूर पोलीस उपविभागातील 559 गावातून 427 सार्वजनिक नवदुर्गा व शारदा मंडळांचा सहभाग मिरवणुकीत राहणार आहे। शुक्रवारी सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि सीसीटीव्ही व्हॅनच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवले जाणार आहे। शहराबाहेर जाणाऱ्या सर्व मार्गावर चेकपोस्ट असणार असून बाहेरून येणाऱ्या व शहराबाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची कडक तपासणी केली जाईल। नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित उपविभागीय स्तरीय बैठकीत अपर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी फिरत्या कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली। विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही चौकात रेंगाळणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। या बैठकीला अपर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांच्यासह मूर्तिजापूर शहर, ग्रामीण, माना, बोरगाव पिंजर व बार्शी टाकडी येथील पोलीस निरीक्षक उपस्थित होते। शहर पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाईल असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले। सार्वजनिक नवदुर्गा व शारदा उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। धर्मचक्र परिवर्तनचा दिवस मिरवणूक आणि कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमासाठी पण आपण ट्रॅफिकची नियंत्रण वगैरे करणार आहे। त्याच्यासाठी पण आपण काही अडचण होणार नाहीये। फक्त नागरिकांना चांगल्या पद्धतीमध्ये साजरा करायचे ही आपल्याला विनंती आहे आणि पोलीस विभाग नागरिकांची सहकार्यामध्ये नेहमी असतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले तेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला फक्त अर्ज दिल्याचं नाटक केलं असा थेट आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे
यांनी राज्य सरकारवर केला आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वाशिममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली। माजी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी मदतीच्या सरकारी निर्णयांमध्ये मोठी विसंगती असल्याचा आक्षेप घेतला। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर असताना जानेवारी 2024 मध्ये सरकारने नुकसान भरपाईची हेक्टरी 13,600 रुपयांचा GR काढला होता। आता मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर सरकारने केवळ हेक्टरी 8,500 रुपयांचा दुसरा GR काढून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, असे ते म्हणाले। राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव आणि आकडेवारी जायला पाहिजे होती, मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केवळ अर्ज दिल्यासारखं नाटक केलं आहे। वाशिममधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माणिकराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तत्काळ वाढीव मदत देण्याची मागणी केली। त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या आजूबाजूची सगळी जमीन नाल्याची नदीच्या खरडलेली आहे, त्यांच्या शेतामध्ये दगड येऊन पडलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये रेती आलेली आहेत, मुरूम आलेला आहेत आणि अशा प्रकारची 1-2 वर्षे ती जमीन दुरुस्त होऊ शकणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे। याकरता आमचं स्पष्ट मत आहे की शेतकऱ्यांना तुम्ही जे काही त्या ठिकाणी मदत करतायत हे अत्यंत तुटपुंजी आहेत। ज्यावेळेला निवडणुका तुमच्या होत्या लोकसभेच्या विधानसभेच्या, त्यावेळेला तुमचा जानेवारी 2024चा GR जर पाहिला त्यावेळेला 13,600 रुपये पर हेक्टरी तुम्ही त्या ठिकाणी देण्याचा GR काढला आणि यावेळेला अतिपाऊस झाल्यामुळं नदी नाल्याला पूर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणचा जो GR काढलेला आहे तो आता 8,500 रुपयाप्रमाणेच देण्याचा GR काढला आहे। दिशाभूल करणं आहे तुमचं। सरकारला हे समजायला पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपत्ती आल्यावर आपण GR बदलतो, जे किमान त्या ठिकाणी तुम्ही देत होते 13,600 रुपये ते तरी तुम्ही कायम ठेवले पाहिजे होते, परंतु तेवढ्यानेही भागणार नाही। मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेतीचं, म्हणून आमचं पर हेक्टरी 50,000 रुपये दिले पाहिजे आणि जे खरडून गेलेल्या जमिनी आहेत पूर्णपणे त्यांच्यावरची माती निघून गेलेली आहेत, दगडं त्या ठिकाणी उघडं पडलेली आहेत, मुरुमवर उघडा पडलेला आहेत, त्याला 2-3 वर्ष त्या ठिकाणी जमीन तळ्यावर यायला लागणार आहेत। म्हणून अशा जमिनीला तुम्ही 1 लाखापासून तर 5 लाख रुपयापर्यंतची मदत केली पाहिजे। संत्रा बागात सुद्धा वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, या ठिकाणचं फळबागाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि याकरता अत्यंत तुडपुंजी मदत आणि त्या ठिकाणी नाटक तुम्ही केलं की अमित शहाजी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आलेत त्यावेळेला तुम्ही एक अर्ज दिलात। मी आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोणी दिल्लीवरून मंत्री आला म्हणजे त्यांना अर्ज देताना पाहिलं नाही। राज्यामधलं जे काही अवस्था असेल, ज्या ठिकाणी जेवढं खर्च लागत असेल तो खर्च मागण्याकरता प्रस्ताव राज्य शासनाकडनं केंद्राकडे जातं आणि त्याच्यामध्ये रक्कम टाकली असते, किती 1000 कोटी रुपये आम्हाला लागतील आणि हा आकडा ज्या वेळेला लोकांच्या समोर येतो त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं केंद्राला मदत मागतात असं होतं। परंतु हे जे नाटक केलं मुख्यमंत्री मदात दोन्ही बाजूला 2 उपमुख्यमंत्री आणि तो अर्ज एक साध्या माणसासारखा एक अर्ज तुम्ही त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना त्या ठिकाणच्या केंद्राच्या सोपून राहिलेत, हे एक त्यांचं नाटक होतं की लोकांना दाखवण्याकरता। अकोला महानगरपालिकेने सुरू केलेली स्वच्छता मोहीम केवळ कागदोपत्रीच राहिली असून शहरातील अनेक मुख्य भागांमध्ये नागरिकांना कचऱ्याच्या साम्राज्यात जगावे लागत आहे। अगरवेस आणि भीमनगर चौक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून याचबरोबर दगडी पुलाजवळचा खड्डा कोणत्याही क्षणी जीवघेणा अपघात घडवण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा गंभीर इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। शहरातील महत्त्वाचे चौक आणि वर्दळीच्या रस्त्यावरही स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे। अगरवेस आणि भीमनगर चौकामध्ये रस्त्याच्या कडेला कचरा आणि घाणीचे ढीग साचले आहेत, यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। महापालिका प्रशासन मोठ्या स्वच्छता मोहीम राबवण्याच्या फक्त घोषणा करते, मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर कचराच कचरा असल्याने प्रशासनाची निष्क्रियता उघड झाली आहे। स्वच्छतेच्या समस्येसोबतच दगडी पुलाजवळ असलेला एक मोठा आणि खोल खड्डा वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे। पावसामुळे या खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी दुचाकी आणि लहान वाहनांचे अपघात होण्याची भीती आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास हा खड्डा कोणत्याही क्षणी जीवघेणा अपघात घडवून आणू शकतो। तातडीने अगरवेस आणि भीमनगर भागातील कचरा हटवावा आणि दगडी पुलाजवळील खड्डा तात्काळ बुजवून नागरिकांचे जीवन सुरक्षित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम,
सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास, अतिवृष्टी बाधितांना मदत केव्हा? प्रकाश आंबेडकरांची विचारणा। राज्याच्या तिजोरीला भारी ठरलेल्या योजनेत आणखी एक बदल, लाडकी बहीण योजनेसाठी आता पुन्हा नवा निकष। प्रशासनाच्या कॉपी पेस्ट आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांवर ओढावली नामुष्की, 4 व्हीलरसाठी बंद असलेल्या मार्गाला दाखविला पर्यायी मार्ग। विदर्भाची कुलस्वामिनी अंबामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, अमरावतीला आले जत्रेचे स्वरूप, एकविरा देवीला भक्तांचे साकडे। महापालिकेची स्वच्छता मोहीम फक्त कागदावरच, अगरवेस भीमनगर चौकात कचऱ्याचे साम्राज्य, धोकादायक खड्ड्याकडे दुर्लक्ष। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात, तोवर नमस्कार।